बातमी महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या हत्याकांडाची। साताऱ्याच्या वाईमध्ये मंगल जेधे यांची हत्या करणाऱ्या डॉक्टर संतोष पोळनं एकूण 6 जणांची हत्या केल्याची कबुली दिली आहे। पोलिसांच्या चौकशीत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। 16 जून पासून मंगल जेधे बेपत्ता होत्या। वाईहून मुलाकडे जाताना त्या बेपत्ता झालेल्या होत्या। बेपत्ता होण्याआधी त्यांचं आणि डॉक्टर संतोष पोळ याचं कडाक्याचं भांडण झालं होतं। एका नर्सची चौकशी केल्यानंतर पोलिसांना संतोष पोळचा सुगावा लागला। त्यानुसार त्याला अटक केल्यानंतर त्यानं 6 हत्या केल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। 2003 पासून काही मिसिंग महिला आहेत वाई पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये। तर या सर्व ज्या मिसिंग आहेत त्याचा आम्ही अभ्यास करून, आजूबाजूच्या पोलीस स्टेशनला काय मिसिंग आहेत या सर्वांचा अभ्यास करून जे 5 जे महिला मिसिंग आहेत त्या खरंच हे एक खूप सिरियस केस आहे आणि या सिरियस केसमध्ये वाई पोलीस, क्राईम ब्रँच आणि ओव्हरऑल सातारा पोलीसला डिटेक्ट करण्यामध्ये मोठं यश आलेलं आहे। दरम्यान या सगळ्या हत्या आहेत त्या डॉक्टर संतोष पोळनं आपल्या फार्म हाऊसवरती बोलावून केल्याचं देखील त्यानं कबूल केलंय। पण या हत्यांमागचं नक्की कारण काय याचा उलगडा अद्याप झालेला नाही। या 6 जणांमध्ये 5 महिलांचा आणि एका पुरुषाचा समावेश आहे। मंगल जेधे, सलमा शेख, नथमल भंडारे, जगाबाई पोळ, सुरेखा चिकणे आणि वनिता गायकवाड यांचा मृतांमध्ये समावेश आहे। हत्या करण्यात आलेले 4 मृतदेह संतोष पोळच्या फार्म हाऊसमध्ये सापडलेले आहेत। आणि या संपूर्ण हत्याकांडाची सविस्तर माहिती देण्यासाठी साताऱ्याहून आमचे प्रतिनिधी राहुल तपासे आता आपल्या सोबत आहेत। राहुल, काल धक्कादायक बाब समोर आल्यानंतर आता पोलीस तपास कुठपर्यंत आलेला आहे? 16 जून रोजी मंगल जेधे नावाची जी महिला आहे ती वाईच्या परिसरातून बेपत्ता झाली होती। या महिलेच्या शोधामध्ये पोलीस असताना तिच्या मोबाईलमध्ये डॉक्टर, याच परिसरात डॉक्टरकी करणारा डॉक्टर संतोष पोळ याचा फोन झाला होता। हा शेवटचा कॉल असल्यामुळे पोलिसांनी या डॉक्टर संतोष पोळला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं। मात्र त्यावेळेला त्यानं आपल्या कौशल्याच्या जोरावरती पोलिसांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता। स्वतःवरती यातली खळबळजनक घटना म्हणजे की त्यांनी स्वतःवरती वार करून माझ्यावर पोलिसांनी वार केले असं सांगून आपली सुटका या पोलिसांच्या चौकशीतून करून घेतली होती। मात्र हे सगळं सुरू असताना पोलिसांनी त्याला सोडून देण्या अगोदरच त्याने रुग्णालयातून पलायन केलं होतं। त्या दिवसापासून आजपर्यंत पोलीस त्याचा शोध घेत होते, मात्र तो पोलिसांना मिळत नव्हता। तपास या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सुरू असताना मात्र काहीच धागेदोरे लागत नव्हते। याचा तपास ज्यावेळेला गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात गेला त्यावेळेला मात्र मोठी चक्र हल्ली। गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी, पोलीस कर्मचाऱ्यांनी आपले शर्थीचे प्रयत्न या प्रकरणाला लावले, या मंगल जेधेच्या शोधासाठी लावले। असं असताना मंगल जेधेच्या तपासामध्ये एक धागा लागला, सुगावा लागला। तो याच परिसरामध्ये एका रुग्णालयामध्ये नर्स म्हणून काम करणारी जी महिला आहे ज्योती मांढरे म्हणून, त्या ज्योती मांढरेला ताब्यात घेतलं। चौकशी सुरू असताना धक्कादायक प्रकार समोर आला, तो म्हणजे की या संतोष पोळनं त्या महिलेचा म्हणजे मंगल जेधेचा खून करून तिला फार्म हाऊसमध्ये पुरल्याचं उघडकीस आलं। हा संतोष पोळ तर फरार झाला होता, मात्र या जी नर्स होती तिच्या मदतीनं, ती याची खरी तर प्रियसी होती, ह्याचाही शोध या तपासामध्ये लागला होता। हिला ताब्यात घेतल्यानंतर हिने दिलेल्या माहितीनुसार या संतोष पोळनं खून केल्याचं उघडकीस आलं। सापळा रचून या संतोष पोळला ताब्यात घेण्यात आलं, अटक करण्यात आली। त्याच्यानंतर त्यांनी या खुनाची कबुली दिली आणि ज्या ठिकाणी मंगल जेधेला पुरलं ते ठिकाण दाखवलं। ह्यातून खऱ्या अर्थानं तपास सुरू असताना पुढे जाऊन या पोलिसांना डॉक्टरनं दिलेली माहिती अतिशय धक्कादायक होती आणि सातारा जिल्ह्याला निश्चितच हडबडवणारी होती। कारण त्यानं एक नव्हे या मंगल जेधे बरोबर 6 खून पचवल्याचं सांगितलं गेलं, त्यांनी कबूल केलेलं आहे। 2003 मध्ये मे मध्ये एक महिला चिकणे नावाची जी महिला आहे ती बेपत्ता झाली होती। ती याच दवाखान्यामध्ये तो ज्या परिसरामध्ये त्याच परिसरामध्ये डॉक्टरकी करत होता
त्या डॉक्टरांकडे जाते असं घरातून सांगून निघालेली महिला ती घरात परतलीच नाही. त्या महिलेच्या मिसिंगची तक्रार याच पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली. मात्र ज्या दिवशी ही महिला चिकणे महिला बेपत्ता झाली त्याच दिवशी तिचा खून केल्याचं हेही आता समोर आलेलं आहे. तो खून पचल्यानंतरच त्यानं एक एक करत 6 खून पचवलेले आहेत. नक्कीच राहुल, पोळने मान्य केलेलं आहे की त्यांनी 6 खून केलेले आहेत. मात्र या सगळ्या घटनांमागचं नेमकं कारण कळू शकलेलं आहे का? पोलिसांनी या संदर्भात काय माहिती दिली आहे? ह्याच्यामध्ये त्याने जे केलेले सगळे जे कृत्य आहेत ते खूपच वेगवेगळ्या पद्धतीचे तो सांगतोय. ह्याच्यामध्ये एका ह्या 6 प्रकरणामध्ये एक पुरुषाचा त्यांनी खून केलेला आहे. जो पुरुष आहे तो भंडारे म्हणून त्याचा खून करण्यामागचं कारण म्हणजे तो एक सोनार होता आणि सोन्याच्या व्यवहारातून त्यातून हा सगळा प्रकार त्याचा खून करण्याचं सांगितलं जात आहे. मात्र इतरही कारणं जी काही सांगितली जात आहेत त्याच्यामध्ये अनैतिक संबंध आहेत, त्याचबरोबर पैशांची देवाणघेवाण आहे, जमिनीचे वाद आहेत, असं ही सगळी माहिती हा डॉक्टर पोलिसांसमोर व्यक्त करतोय. मात्र यातला खऱ्या अर्थानं खरी जी कारणं आहेत ती समोर यायची आहेत. मात्र यातलं प्रामुख्यानं एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ज्या महिलांच्या अंगावरती सोनं जास्त होतं, ज्या दिवशी जास्त त्या महिलेच्या अंगावरती सोनं असेल त्या दिवशी त्या महिलेचा काटा काढला जायचा. हा डॉक्टर काटा काढत होता आणि त्याचबरोबर या महिलेच्या अंगावरचे सगळे दागिने त्या काढून तो आपल्याजवळ ठेवत होता. त्यामुळं याच्यामध्ये एक सोनं पण हा एक महत्वाचा मुद्दा असू शकतो का, असाही तपास सध्या पोलीस करतायत. नक्कीच राहुल, पण अजून एक अशीही चर्चा आहे की डॉक्टर संतोष पोळची जी डिग्री आहे ती बनावट आहे. याबाबतचे तपशील काही हाती लागलेत? याच्यामध्ये या डॉक्टरनं जी काही डिग्री घेतलेली आहे ती डिग्री थोडी संशयास्पद आहे. जी शासनानं डिग्री बंद केली त्या डिग्रीचा दाखला पुरावा देऊन तो ग्रामीण भागामध्ये डॉक्टरकी करत होता. त्याचबरोबर या वाईच्या परिसरातल्या घोटवडेकर नावाच्या रुग्णालयामध्येही त्यांनी डॉक्टरकी केलेली आहे. पोलीस या डॉक्टर संतोष पोळनं दिलेली जी माहिती आहे त्यानुसार त्याची डिग्री खरी आहे खोटी आहे याबाबत तपास करत आहेत. मात्र त्यांनी एक केलेला जो कोर्स आहे तो कोर्स शासनानं केव्हाच बंद केलेला आहे ही माहिती समोर येते. त्यामुळं काही दिवसांमध्ये काही तासांमध्ये ह्याची डिग्री खरी की खोटी हाही एक मुद्दा समोर येणार आहे. निश्चित राहुल, दिसतं तेवढं हे प्रकरण साधं सोपं नक्कीच नाहीये. 4 मृतदेह हाती लागलेले आहेत. अजून मृतदेहांचा शोध सुरू आहे आणि पोळने या सगळ्यांची हत्या का केली याचा उलगडा करण्याचं देखील आव्हान सातारा पोलिसांसमोर असणार आहे. राहुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.